आकाशवाणी अमृता प्रकाश आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विमा संशोधन विधेयक 2021 आज राज्यसभेत मंजूर. जुनी आणि नादुरुस्त वाहनं भंगारात काढण्याच्या धोरणामुळे देशात 3,70 लाखांपेक्षाही अधिक रोजगार निर्मिती होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या 148 उमेदवारांची यादी जाहीर. आणि अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या 20 षटकांच्या चौथ्या क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंडपुढे विजयासाठी 186 धावांचं लक्ष्य. आता सविस्तर बातम्या. विमा संशोधन विधेयक 2021 आज राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा संशोधन विधेयक 2021 सभागृहात चर्चेसाठी आणि मतदानासाठी सादर करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला. यावर चर्चा सुरू झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं. देशातल्या विमा कंपन्यांमध्ये थेट परदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49% वाढवून 74% करण्याची तरतूद या विधेयकात आहे. हे विधेयक पुढील चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. लोकसभेत आज पुरवणी मागण्यांना आवाजी मतदानानं मंजुरी मिळाली. तत्पूर्वी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत 2020-21च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर दिलं. भारतीय आयुर्विमा मंडळाचं खासगीकरण केलं जाणार नाही, केवळ IPO जारी केला जाईल असं ठाकूर यांनी आज पुन्हा स्पष्ट केलं. कोविड संकटाच्या काळात केंद्र सरकारनं लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या. 31,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम जवळजवळ 20 कोटी महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. तसंच सुमारे 8 महिने 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलं असं ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे प्रोफेसर सौगत राय यांनी या चर्चेत भाग घेतला. वाढती महागाई, भांडवली तूट हे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत नाहीत असं राय म्हणाले. शिवसेनेचे विनायक राऊत यांनीही अशाच आशयाचे मुद्दे उपस्थित करत वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे असा सवाल उपस्थित केला. तर सरकारला सार्वजनिक कंपन्यांच्या खासगीकरणाची एवढी घाई का आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. जुनी आणि नादुरुस्त वाहनं भंगारात काढण्याच्या धोरणामुळे देशात 3,70 लाखांपेक्षाही अधिक रोजगार निर्मिती होईल आणि यामुळे 30 ते 40 हजार कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर जमा होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की या धोरणामुळे 10,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूकही निर्माण होऊ शकेल. नादुरुस्त आणि प्रदूषणकारी वाहनं भंगारात काढणं हा धोरणामागचा उद्देश आहे असं ते म्हणाले. जुनी वाहनं भंगारात काढल्यामुळे इंधनाचा सुयोग्य वापर होईल. तसंच या धोरणामुळे जुन्या वाहनांच्या मालकांना आपली जुनी वाहनं भंगारात काढण्यासाठी मदतही मिळेल असं गडकरी म्हणाले. येत्या 5 वर्षात भारत मोटार वाहन क्षेत्रातला एक महत्वाचा देश ठरणार आहे. तसंच येत्या वर्षभरात लिथियम आयन बॅटरीचं 100% स्वदेशी उत्पादन केलं जाईल असं सांगून प्रत्येक सदस्यानं आपापल्या कार्यक्षेत्रात वाहन तपासणी केंद्र, प्रदूषण तपासणी केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन गडकरी यांनी केलं. या धोरणाबाबत अधिक माहिती देताना गडकरी म्हणाले की या जुन्या नादुरुस्त खासगी वाहनांची नोंदणी 20 वर्षांनंतर संपुष्टात आणण्याची तरतूद आहे. वाहन मालकानं पुनर्नोंदणी केली नाही तरी नोंदणी रद्द होणार आहे. व्यावसायिक वाहनं सुस्थितीत असल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर केलं नाही तर 15 वर्षांनंतर त्यांची नोंदणीही रद्द होईल. याबाबतची अधिसूचना येत्या 1 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल. 15 वर्ष जुनी सरकारी आणि सार्वजनिक वाहनं पुढच्या वर्षी 1 एप्रिलपासून भंगारात काढली जातील. व्यावसायिक अवजड वाहनांना तपासणी अनिवार्य करण्याबाबतचं धोरण एप्रिल 2023 पासून पुढे लागू होईल. अशा पद्धतीनं विविध श्रेणीतली वाहनं सुस्थितीत आहेत किंवा नाहीत याबाबतची तपासणी जून 2024 पासून अनिवार्य करण्यात येईल असं गडकरी यांनी सांगितलं. जुनी वाहनं भंगारात टाकण्याचं धोरण गरिबांच्या विरोधात नाही असं गडकरी यांनी यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. नव्या तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता वाढते आणि वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही कमी होतो. तसंच पर्यावरणाच्या दृष्टीनंही हे चांगलं आहे असं गडकरी म्हणाले. दरम्यान संसदेतल्या आपल्या भाषणात पथकर नाक्यांविषयी बोलताना गडकरी म्हणाले, मैं सदन को आश्वस्त कर दूंगा 1 साल के अंदर सब टोल निकल जाएंगे देश के
पर उसका अर्थ ये है कि टोल नहीं रहेंगे, पर आपको जीपीएस पे हमारे केवल रोड के एंट्री पर कैमरा रहेगा, जीपीएस पर आपका इमेज कैच करेगा और जहां से जाओगे वहां और जहां से निकलोगे वहां उतना ही पैसा आपसे कटेगा, ना टोल होगा ना रोकेगा कोई, ना कुछ होगा। और ये 1 साल के अंदर हम लोग पूरा करेंगे। देशात आतापर्यंत 3,71,00,000 जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर 96.41% इतका असून आतापर्यंत 1,10,00,000पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात 2,52,000 रुग्ण उपचार घेत असून हे प्रमाण एकूण बाधितांच्या 2.20% आहे. कोविड-19 मुळे 1,59,000हून अधिक जण मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून आज दिवसभरात राज्यात 25,833 नवबाधितांची नोंद झाली तर 58 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी मृत्यूदर 2.22% आहे. राज्यात सध्या 1,66,353 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याचाच अर्थ देशातल्या सुमारे 2.5 लाख उपचाराधीन रुग्णांमध्ये साधारण 63.4% रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता चांगलाच जोर चढला आहे. आज पंतप्रधानांनी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये झंझावाती प्रचारसभा घेतल्या. आगामी काळात आसाममध्ये शाश्वत आणि प्रभावी विकास घडवण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामच्या जनतेला दिलं. दक्षिण आसाममध्ये करीमगंज इथं निवडणूक रॅलीला ते संबोधित करत होते. बराक व्हॅली हे आसामचं प्रवेशद्वार होतं, मात्र काँग्रेसच्या कार्यकाळात अराजक आणि भ्रष्टाचार वाढल्यानं आसामचा संपर्क विस्कळीत झाला होता. केंद्र आणि राज्यातलं भाजपचं सरकार आसामला विकासाच्या प्रवाहाशी जोडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. भाजपला सत्तेत आणल्यास या प्रयत्नांना बळ मिळेल असं मोदी म्हणाले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 148 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. भाजपाच्या निवडणूक समितीच्या काल झालेल्या बैठकीनंतर पक्षानं आज ही यादी जाहीर केली. आजी माजी खासदार, आमदार, कलावंत आणि नामवंत व्यक्तींचा या यादीत समावेश आहे असं भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे उपाध्यक्ष मुकुल रॉय कृष्णनगर उत्तर इथून आणि भाजपचे पश्चिम बंगालचे माजी अध्यक्ष राहुल सिन्हा हाबरा इथून निवडणूक लढवत आहेत. वैज्ञानिक संशोधक गोवर्धन दास पूरबस्थली इथून तर फुटबॉलपटू कल्याण चौबे माणिकतोळा इथून निवडणूक लढवत आहेत. खासदार जगन्नाथ सरकार यांनी शांतीपूर आणि आमदार बंकिमचंद्र घोष यांनी चकदहा इथून अर्ज भरला आहे. दूरदर्शनवरील रामायण या मालिकेत भगवान रामचंद्रांची भूमिका करणारे अभिनेता अरुण गोविल यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री देबाश्री चौधरी आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत गोविल यांनी आज पक्षप्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राजकारणाची व्याख्या आणि राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांच्या विचारसरणीत परिवर्तन झाल्याचं गोविल यावेळी म्हणाले. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या हस्ते आज औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांक कोशाच्या 4 भागांचं प्रकाशन करण्यात आलं. या कोशात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या 8 दशकांहून अधिक काळातल्या माहितीचा संग्रह असून हा कोश जुन्या आणि नव्या माहितीची सांगड घालण्यात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास गंगवार यांनी यावेळी व्यक्त केला. फिजी, डोमिनिकन रिपब्लिक, अफगाणिस्तान आणि गुयाना देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध असून शांतता आणि समृद्धीसाठी हे देश एकाच दृष्टिकोनातून प्रयत्नशील असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवल्याबद्दल राष्ट्रपतींनी या देशांचे आभार व्यक्त केले.
फिजी, डोमिनिकन रिपब्लिक, अफगाणिस्तान आणि गुयानाच्या उच्चायुक्तांनीही भारताशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला. यापुढेही परराष्ट्र संबंध दृढ करण्यावर आपला भर राहील असंही त्यांनी सांगितलं. विकासाच्या प्रक्रियेत आणि विविध क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी भारताकडून मिळत असलेल्या सहाय्य आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा करण्याची भारताची मानवतावादी भूमिका प्रशंसनीय असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशातील नाविन्यपूर्ण संशोधनाला आणि उद्योजकतेला उभारी देण्यासाठी अटल नवोन्मेष मिशन, नीती आयोग आणि अमेझॉन वेब सेवा यांनी संयुक्तपणे एका नव्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना क्लाउड कॉम्प्युटिंग कौशल्य शिकवली जातील, तसंच क्लाउडवर नाविन्यपूर्ण शैक्षणिक तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उद्योजकांना सक्षम बनवलं जाईल. नीती आयोग आणि अमेझॉन वेब सेवा यांच्या दरम्यान क्लाउड विक्री आणि विपणनासंदर्भात एक करार करण्यात आला. 19व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून ऑनलाईन स्वरूपात सुरुवात झाली. लैला इन हैला हा उद्घाटनाचा चित्रपट होता. हा महोत्सव 25 मार्चपर्यंत ऑनलाईन स्वरूपात रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एकंदर 26 सिनेमांचा आस्वाद यात प्रेक्षकांना घेता येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चित्रपटगृहात होणारा पीफ सध्या स्थगित झाला असून संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर राज्यातील इतर शहरांमध्ये देखील हा महोत्सव मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येईल अशी माहिती महोत्सवाचे संचालक दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली. इस्तंबूल इथं सुरू असलेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या युवा महिला मुष्टियोद्धा निखत झरीन हिनं जागतिक अजिंक्य रशियाच्या पाल्त्सेवा एकातेरिनाला पराभूत करत स्पर्धेच्या 51 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावणाऱ्या झरीननं एकातेरिनाला 5-0 असं चीत केलं. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी निखतचा सामना 2 वेळा जागतिक अजिंक्यपद मिळवणाऱ्या कझाकिस्तानच्या काईजाबे नाझीमशी होणार आहे. झरीनसह शिवा थापा, सोनिया लाथर आणि परवीन यांनीही त्यांच्या संबंधित गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. क्रिकेट. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत इंग्लंड दरम्यानच्या चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंड पुढे 186 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. तत्पूर्वी इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत ठराविक अंतरानं भारताचे फलंदाज तंबूत परत पाठवले. कर्णधार कोहलीला इंग्लंडच्या आदिल राशिदनं अवघ्या 1 धावेत तंबूचा रस्ता दाखवला. भारताकडून सूर्यकुमार यादव यानं सर्वाधिक 57 धावा केल्या, तर रिषभ पंत 30, रोहित शर्मा 12 धावा, KL राहुल 14 धावांवर बाद झाले. तर आदिल राशिद, बेन स्टोक्स, सॅम कुरेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विमा संशोधन विधेयक 2021 आज राज्यसभेत मंजूर. जुनी आणि नादुरुस्त वाहनं भंगारात काढण्याच्या धोरणामुळे देशात 3,70,00,000पेक्षाही अधिक रोजगार निर्मिती होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या 148 उमेदवारांची यादी जाहीर. आणि अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या 20 षटकांच्या चौथ्या क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंड पुढे विजयासाठी 186 धावांचं लक्ष्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा, वारंवार हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.